राधा कृष्ण विखे पाटिल, माँ के दरबार में तो सबको आने की इजाजत है, लेकिन माँ उसी को चाहती है जिसके नियत और नीति में खोट नहीं होती है। पत्रकारों से आके तो दो दो बातें कर गए हो, किसी का भी लेने नहीं देंगे और किसी का छीनने नहीं देंगे, लेकिन कानूनन तुम जानते हो, त्यांना माहित आहे की एखाद्या कायद्याच्या विरुद्ध जाऊन एखादा शासन निर्णय होऊ शकत नसतो। विखे पाटील, तुम्ही ज्या शासन निर्णयाला टिकू दे म्हणताय ते शासन निर्णय तुमच्या डिपार्टमेंटचा आहे का, तुमच्या विभागाचा आहे का, त्या विभागाचे तुम्ही मंत्री आहात का? आईच्या दरबारात येऊन तुम्ही समाज कल्याणनी काढलेल्या शासन निर्णयाला टिकू दे म्हणून गेलात, समाज कल्याणनी काढलेल्या शासन निर्णयाला टिकू दे म्हणून गेलात। मग तुम्हाला समाज कल्याण मंत्री म्हणून टिकला लागला असं समजू का? त्याच्यामुळे विखे पाटील, तुम्ही आईकडे जी मागणी केलेली आहे ती मागणी जी आहे तुमची मागणीमध्येच खोट आहे। त्याच्यामुळे आई माता, तुम्हाला सांगतो रेणुका आई, तुमची ती मागणी मान्य करणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे, परंतु तुम्ही खोटा दिखावा खोटा माध्यमांसमोर का बोलून गेलात असा प्रश्न आहे। परंतु एक लक्षात ठेवा, आईच्या दरबारामध्ये, रेणुका आईच्या दरबारामध्ये खोटं बोलल्याचे परिणाम फार अनिष्ट होत असतात, कारण हिंदूंचं हे जागृत देवस्थान आहे आणि ह्याच्या बाबतीमध्ये नक्की राधाकृष्ण विखे पाटील विचार करतील, याच्यात काही वेगळं नाही। कारण मी बोलल्याच्या नंतर ते नक्कीच विचार करतील, डंके की चोट पे त्यांना विचार करावा लागेल। खरं सांगू का, राधाकृष्ण विखे पाटील दुसऱ्याच कामासाठी आले असते, ते कोणत्या की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर आणि विखे पाटलांवर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर, म्हणजे क्रिमिनल प्रोसिक्युशन सुरू झाल्याच्या नंतर हे मागणी करायला आले असतील, आईकडे माथा टेकवायला आले असतील की हे माता माझं मंत्रीपद टिकू दे, ह्याच्यासाठी विखे आले असतील। परंतु सांगून जाताना मात्र जरंग्यासाठी काढलेला शासन निर्णय मुखवट्यासारखा दाखवून गेले असतील, जरंग्यासाठी आणलेला शासन निर्णय मात्र मुखवट्यासारखा दाखवून गेले असतील। सर, न्हावी आणि धोबी समाज एसीतून आरक्षण मागते, तुमचं काय मत? बघा, एक लक्षात घ्या, त्या विषयाचा माझा स्टडी जे महाराष्ट्रातले नोटिफाईड क्लास आहे त्याच्या बाबतीतला माझा स्टडी आहे। न्हावी भावांच्या बाबतीत किंवा धोबी भावांच्या बाबतीतला सोशल जस्टिसने अनुसूचित जाती जमाती म्हणून स्टडी झाल्याचं मला कुठेही अभ्यासात आलेलं नाही। त्यामुळं ज्या गोष्टी अभ्यासात नाहीत, ज्ञानार्जनात नाहीत, त्या गोष्टींवर उगीचच आपलं कॉमेंट करणं योग्य नाही। त्यामुळं त्या दोन्ही जे तुम्ही विचारलं त्या बाबतीत नो कॉमेंट्स।